तुकोबाराय एकदा पंढरपूरला गेले, भगवंताच्या दरबारामध्ये उभे राहिले. आज मात्र भगवान परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहत होते. तुकोबाराय म्हणतात, देवा मी एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो, तुझी मान नेहमी अशी खाली झुकलेली असायची. आज तुम्ही नेमकं माझ्या मुखाकडे पाहताय, याचं कारण काय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव म्हणतात तुकोबाराय काहीतरी मागाव. पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा मागणं हे आमच्या 7 पिढ्यात नाही. उलट तुकोबाराय जी माणसं मागण्यासाठी हात पुढं करतात ना, त्यांच्या जिण्याचा धिक्कार असो म्हणतात. त्यांच्या जिण्याचा धिक्कार असो म्हणणारे तुकोबाराय. देव म्हणतात तुकोबाराय काहीतरी मागा, कारण ओझं झालं होतं, ओझं भगवंताच्या डोक्यावरती. एवढी महान भक्ती होती तुकोबारायांची की त्याचं ओझं भगवंताला झालं होतं. म्हणून देव म्हणतात तुकोबाराय काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा नको. आता मात्र राग आला देवा. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्याकडे आलो, बराच वेळा तुझ्या जवळच्या काही वस्तू मला आवडल्या, पण तपासाच्या अंती समजलं की त्या तुझ्या नाही, तू उसने आणलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? मागो मुकुट माताचा, तरी तू आणिला इंद्राचा. मागो कुंडल करणीची, तरी तू आणिले कर्णाचे. मागो पितांबर सेला, तरी तू कासेसी कशिला. मागो तोडर पायीचा, धाक जाईल असुरांचा. म्हणून काही न मागो, देवा मला काही नको. तुझ्या जवळच्या वस्तू आवडल्या, पण ते तपासाच्या नंतर कळालं त्या तुझ्या नाही. मला काही नकोय तुझ्याकडून. पण देवाला राग आला आणि देव जास्तच आग्रह करू लागले. मग मात्र तुकोबाराय म्हणतात, देवा मागायचं नव्हतं, अजिबात मागायचं नव्हतं, पण तुला बरं वाटावं म्हणून, नव्हे तुम्ही मागा म्हणताय म्हणून. म्हणसी काही मागा